गाइज हे आहेत माझे किचन कलेक्शन। भरपूर ग्लिटर मध्ये पण माझ्याकडे किचन आहेत, अजून म्हणजे असे एक्रेलिक कलर मध्ये पण आहेत माझ्याकडे। सो मी तुम्हाला एक एक करून दाखवते, चला बघूया आपण एक एक करून। वेलकम बॅक टू माय चॅनल। आज माझा व्लॉगिंगचा 5वा दिवस आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझे रेझिन किचन्स। मी म्हणजे एक बिझनेस करते रेझिन्सचा, त्यामध्ये मी माझे किचन्स बनवते रेझिन्सचे A to Z म्हणजे लेटर्स वाईज। मग जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचा नंबर द्या, मग मी तुम्हाला फोन करते, मग तुम्ही सांगा तुम्हाला कसं पाहिजे तो। सो आता मी तुम्हाला दाखवते, माझ्याकडे जेवढे आहेत तेवढे मी तुम्हाला किचन्स आता दाखवते। गाइज हे आहेत माझे किचन कलेक्शन। भरपूर ग्लिटर मध्ये पण माझ्याकडे किचन आहेत, अजून म्हणजे असे एक्रेलिक कलर मध्ये पण आहेत माझ्याकडे। सो मी तुम्हाला एक एक करून दाखवते, चला बघूया आपण एक एक करून। ब्लू आणि सिल्वर ग्लिटर मधले किचन्स आहेत। सो हे बघा, इथं थोडंसं सिल्वर म्हणजे थोडंसं सिल्वर दिसतंय, थोडंसं ब्लू ग्लिटर थोडीशी मोठी येते। हे असे किचन आहेत। अजून हे जे आहे माझ्याकडे सिल्वर ग्लिटर संपलेले, त्यामुळे मी ब्लूच ग्लिटर घेतलेत सरळ। अजून हे असं ह्याच्यातले ना जे बाकीचे आहेत ते विकलेत, आता माझ्याकडे एवढेच राहिलेत। सो तुम्हाला जर ह्याच्यामध्ये पाहिजे असतील तर मी तुम्हाला जे लेटर पाहिजे तो मी तुम्हाला बनवून देऊ शकते। मी आता पुढचं दाखवते। आता ह्याच्यातलं पुढचं आहे हे पिंक आणि ब्लू टाईप आहेत। आता ह्याच्यात जे आहे L आहे, यू पण आहे। ह्याच्यात काय काय किचन्स नाही आहेत, काय काय विकलेले आहेत। E F H D O C T। अजून ह्याच्यात हे जे आहेत हे थोडंसं डार्क झालंय। ह्याच्यात डार्क मध्ये असं हे P आहे, S आहे, अजून एक V आहे, V हे बघा असं। हे एवढे आहेत ह्याच्यात। अजून एक I पण आहे त्याच्यात, हे बघा। आता पुढचं ह्याच्यामध्ये पर्पल वाला आहे, ह्याच्यात Y आहे, Y M O C G I म्हणजे L E U। आता Z जास्त कोणाचं नसतं, पण Z एका म्हणजे कस्टमरला पाहिजे होता म्हणून मी ते बनवलेला Z H। अजून ह्याच्यामध्ये F आहे। अजून एक पर्पल शेड मध्ये एक T आहे, पण तो असा व्हाईट ग्लिटर, अजून हे पर्पल ग्लिटर आहे। हे मला म्हणजे मी पहिला ट्राय केलतं, मग त्याच्यानंतर व्हाईट कलर संपलेला थोडासाच होता म्हणून एकच बनलं, पण हे बाकीचे असे झालेत। हे जे आहे ह्याच्यात सिल्वर ग्लिटर टाकली आहे, अजून थोडीशी लाईट पर्पल आहे। माझ्याकडे ते सिल्वर आणि लाईट पर्पल संपलेले ग्लिटर, त्यामुळे मी थोडंसं हे पर्पल आणि डार्क पर्पल, लाईट पर्पल आणि डार्क पर्पलचं केलंय, तुम्ही बघू शकता। आता दुसरे ह्याच्यात हे पण एक आहे, हे वाला एक आहे। ह्याच्यात ना काय म्हणजे ह्याचं अर्ध आहे ते माझ्या बेस्ट फ्रेंडकडे आहे, ते मी आता तुम्हाला नाही दाखवू शकत, ते माझ्याकडे नाही आहे। पण ह्याचा अर्ध असे 2 भाग आहे, एक तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडला किंवा कोणाला पण देऊ शकता। आता अर्ध माझ्याकडे आहे, अर्ध माझ्या बेस्ट फ्रेंडकडे आहे। असे पूर्णच म्हणजे मोठेवाली जी ग्लिटर असते ना, जर तुम्हाला त्याच्यामध्ये पाहिजे असेल तर ते असं होईल। ह्याच्यामध्ये माझ्याकडे आता 3च राहिलेत, कारण की बाकीचे विकलेले आहे। अजून माझ्याकडे हे आय असं आहे, म्हणजे मी ह्याच्यात काय केलेलं आहे, पहिला मी ग्लिटर घातली आहे पिंक, तुम्हाला दिसत असेल, मग त्याच्यावर मी व्हाईट कलर घातलं, मग हे असं झालंय। ह्याच्यामध्ये एक जे पण आहे, हे बघा, हो जे असा आहे।
हे बघा तुम्हाला दिसत असेल की मी इथं पहिला गोल्डन आणि सिल्वर ग्लिटर घातली, मग ह्याच्यात व्हाईट कलरचं रेझिन घातलंय, मग ते असं होतंय. असं रोजचं पण आहे, मी हे जे आहे रेडवाला ते रोज टाकलं आणि अशी ही गोल्डन ग्लिटर टाकली आहे. हे असं झालंय, हे मला खूप आवडलंय. ह्याच्यामध्ये एक ए पण आहे. हे बघा मी पहिलं इथं हे रोज टाकलं असं, अजून मग हे ग्लिटर आहे अशी. मी ह्याला किचन्स नाही लावले कारण की असे रॅन्डम कलर्स पण आहेत, कारण मी पहिल्या स्टार्टिंगला रॅन्डम कलर बनवलेले. त्यामध्ये हो व्ही जो आहे पूर्ण पिंक ग्लिटरचा आहे. हो जे जो आहे हो ॲक्रेलिक कलरमध्ये केला आहे. हो ग्लिटर नाही यूज केलं मी, ब्लू आणि व्हाईट ॲक्रेलिक कलर केला आहे. अजून हे ए पण तसाच आहे. मी हे बघा तुम्हाला दिसत असेल हे पूर्ण ब्लॅक ॲक्रेलिक कलर आहे. मग हे मी ह्याच्यात पहिला ग्लिटर टाकली आहे त्याच्यात, म्हणजे ब्लॅक ॲक्रेलिक कलरमध्ये रेझिन. मग हे असं झालं आहे. अजून वाय जर तुम्हाला पूर्णच असं समजा ब्लू आता व्ही कसं दाखवलं तसं पाहिजे असेल तर ते असं होईल. अजून सी एक आहे, म्हणजे मी असंच रॅन्डम बनवले. तुम्हाला अर्ध ब्लू अर्ध ट्रान्सपरंट असं पण तुम्ही घेऊ शकता. अजून एक डी, हो पण खूप भारी आहे. हे तुम्हाला हे मोठेवाले ग्लिटर थोडे ब्लॅक दिसत असतील पण ते रोज गोल्ड कलरचं, हे पण रोज गोल्ड कलरच आहे. सो हे पण खूप भारी आहे. तुम्हाला आता सगळे किचन दाखवलेले आहेत. तुम्ही कमेंट करा की तुम्हाला कोणता किचन आवडला आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमचा नंबर कमेंटमध्ये द्या, आम्ही तुम्हाला फोन करतो. मग तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला कोणता कलर कॉम्बिनेशन पाहिजे, कसं किचन पाहिजे, कोणत्या लेटरचं पाहिजे. सो आजच्यासाठी एवढंच.